हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर हे कारले बघून तुमच्या लक्षातच आले असेल की नेमकं करायचं तरी काय आहे. तर मी ह्या कारल्याच्या भाजीची रेसिपीज तुम्हाला दाखवत आहे. मस्तपैकी कवळे आणि लुसलुशीत पाणीदार असे कवळे कारले घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेतलेले आहेत. बारीक बारीक कट करायचे. आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आणि तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे. तर कढई तापायला ठेवायची, तेल टाकायचं, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, टोमॅटो टाकायचा त्यामध्ये आणि कोथिंबीर वगैरे टाकून चवीपुरतं तिखट, हळद आणि मीठ टाकून मिक्स करायचं आहे पूर्ण तेलामध्ये. थोडंसं स्मॅश झालं की त्यामध्ये आपल्याला धुतलेले कारले जे कट केलेले होते ते कारले टाकून द्यायचे आहे. कारले टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचे आहे. 5-10 मिनटं परतून घ्यायचे आहेत. म्हणजे जेणेकरून जो तिखट, मीठ, मिरचीचा जो मसाला आहे तो त्याला पूर्ण लागला पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, परतून घेतल्याच्यानंतर असेच थोडेसे 2-4 मिनिट वाफेवर होऊ द्यायचे. तर हे पूर्ण तिखट मीठ त्याला पूर्ण लागल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जो कूट आपण बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचं आणि तिळाचं, ते कूट टाकायचं त्यामध्ये. ते कूट टाकल्याच्यानंतर आपला जो घरचा काळा मसाला आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे. वेगळा बाहेरचा काहीही टाकायचा नाही. घरच्या मसाल्यामुळे काय होतं, त्याला एक वेगळीच चव येते आणि खायला पण खूप छान भाजी लागते. तर भाजीचं असं सिक्रेट आहे की कारल्याची भाजी ही नरम शिजू द्यायची. की काय होतं, नरम शिजवल्यामुळे त्यामधला जो कडूपणा आहे तो पूर्ण निघून जातो नरम शिजल्यामुळे. आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी यासाठी टाकायचे की कारले शिजले पाहिजे. वाफेवर पण होऊ शकतात, पण कोणाला थोडंसं रस्सा भाजी आवडत असेल तर तर थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये. थोडंसं पाणी टाकायचं आणि 5-10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि त्या भाजीचं सिक्रेट काय आहे, तर ते पूर्ण मसाले यूज केल्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा असा मॅगी मसाला टाकायचा की जेणेकरून भाजीची चव ही पूर्ण बदलून जाते आणि खायला खूप छान आणि टेस्टी लागते. जोपर्यंत भाजी नरम अशी शिजणार नाही तोपर्यंत गॅसचं फ्लेम हे कमीच राहू द्यायचं आणि फ्लेम बंद करायचा नाही आहे. शिजल्यामुळं काय होतं की कडवटपणा त्यामधला पूर्ण असा निघून जातो. तर त्याचबरोबर मला आंबट वरण पण बनवायचं होतं. तर आंबट वरण बनवते वेळेस काय करायचं की 3 ते 4 किंवा 5 टोमॅटो त्यामध्ये शिजायला टाकायचे आहेत. आणि तो पूर्ण त्यात शिजतेवेळेस डाळीमध्ये ते स्मॅश होऊन जातात आणि एक टेस्ट वेगळी येते त्याला. आणि त्या वरणाला फोडणी द्यायची. तर ते फोडणीमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण हे टाकायचं आहे. आणि जे वरण शिजवून घेतलं ते वरण त्यामध्ये टाकायचे. तिखट, मीठ आणि हळद हे आपल्या चवीनुसार जसं आवडेल तसं. त्यामध्ये थोडासा आपल्याला सांबार मसाला पण टाकायचा आहे आणि चिंचेचा कोळ टाकायचा. त्यामुळे काय होतं, एक वेगळ्या प्रकारची चव येते आणि खायला पण खूप छान असं वरण लागतं. आणि दिसायला पण टोमॅटो त्यामध्ये शिजवून घेतल्यामुळे वरणाचा कलर पण बदलतो. तर न खाणाऱ्या व्यक्ती पण अशा पद्धतीची भाजी कारल्याची आणि ह्याच पद्धतीचं वरण जर बनवलं तर तो व्यक्ती आवडीने खाईल आणि पोट भरून खाईल. तर वरण बनवायचं असेल तर ह्याच पद्धतीचं तुम्ही पण वरण बनवा. त्याचबरोबर मला जिरा राईस पण थोडासा बनवायचा होता. मस्त स्टीम असा राईस करून घेतला. त्यानंतर कढई ठेवली तापायला. त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे, तडतडू द्यायचे, कोथिंबीर टाकायची आणि भात टाकून त्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.